डोळे सताड उघडे ठेवून जगासमोर पाहता येईल का? भविष्याचा वेध घेता येईल का? मला वाटतं याचा विचार करण्याची एक तरुण म्हणून हीच ती वेळ आहे. तुम्ही गाडी चालवता, गाडी चालवताना पुढची जी काच असते ती मोठी असते, बरोबर? गाडीला अशी ड्रायव्हर पुरती छोटीशी काच देता आली असती ना, ड्रायव्हरनं फक्त त्या छोट्या काचेतनं बघायचं. पण ड्रायव्हरला गाडी चालवताना अशी मोठी काच दिलेली आहे आणि मागे बघायचं असेल तर पुढे एक छोटासा आरसा दिलेला आहे. ड्रायव्हरला जर मागचं बघायचं असेल तर तो असा मागे वळून बघतो का? तो समोरच्या छोट्याशा आरशात बघतो. पुढे जर चालायचं असेल तर मागे पाहावं लागतं, पण किती? त्या छोट्या आरशामध्ये जेवढं दिसेल तेवढं पाहायचं असतं. आणि पुढे पाहण्यासाठी मोठी काच आहे. तुमचं विजन मोठं असावं, पाहण्याची दृष्टी ही व्यापक असावी. पुढे पाहताना व्यापक दृष्टीनं पहा आणि मागे बघताना छोट्याशा काचेत बघा. मागे बघताना जर तुम्ही मागे वळून पाहिलात, वळून बसलात तर पुढे गाडी चालवता येईल का? नाही चालवता येणार. मागे डोकवायचं असतं, इतिहासाकडे पाहायचं असतं, पण इतकंही उकरत बसायचं नाही की पुढे चालणंच अवघड होऊन जाईल. आता आम्ही इतकं उकरत बसलोय की पुढे चालायचं कधी, हाच प्रश्न आमच्या समोर आहे. इतिहासाकडे पहा, पण पुढच्या काचेत दिसेल एवढं पहा. आणि व्यापक दृष्टीनं जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी जी जी कौशल्य आम्हाला आत्मसात करता येतील, पोरांनो, ती कौशल्य आत्मसात करा.